नमस्कार. आपण आज एक अशी मिठाई पाहणार आहोत की जी स्वस्तात मस्त आणि भरपूर बनते. त्याचसोबत चवीला आणि लूक म्हणजेच दिसण्याला ती गुलाबजाम प्रमाणेच असते. खरं तर गुलाबजामच्या खर्चातच ही मिठाई 4 ते 5 पटीने जास्त बनते व चवीला खूप छान लागते. त्यामुळे तुम्हाला देखील कमीत कमी खर्चामध्ये भरपूर मिठाई हवी असेल आणि ते देखील भरपूर चविष्ट आणि चवदार, तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशीच स्वस्तात मस्त आणि भरपूर मिठाई नक्की बनवा. तर आपण आता रेसिपी पाहूयात. इथे मी 1 लिटर दूध आटवून घेतलेलं आहे. हे बऱ्यापैकी घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि थंड करायला ठेवायचं. फार जास्त घट्ट किंवा फार जास्त पातळ बनवायचं नाही. थंड झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते किंवा त्यापेक्षा थोडंसं पातळ असायला हवं. आता हे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा आणि मैदा टाकायचा आहे. रव्यासाठी मैद्याचं प्रमाण हे 1:5 असं घ्यायचं, म्हणजे 1 चमचा रवा टाकला तर 5 चमचे मैदा टाकायचा आहे. आणि जितकं रवा आणि मैदा मावेल त्यामध्ये त्या पिठामध्ये तितकं रवा मैदा टाकून आपल्याला ते फेटून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. शेवटी थोडासा सोडा टाकून आपल्याला पुन्हा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गुलाबजामच्या पिठाप्रमाणे आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. आता 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. पीठ भिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये 1 कप साखर टाकायची आहे. सेमच पाणी टाकायचं आहे आणि याचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी वेलची, थोडंसं जायफळ टाकलं तर चव छान येते. थोडा वेळ उकळून घेतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं चिकट होतं. लगेचच गॅस बंद करायचा आहे. लगेचच आपण मिठाई तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर हा गोळा व्यवस्थित भिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता तूप सोडलेलं आहे बाजूने. मस्त फ्लफी असं टेक्स्चर आलेलं आहे. मोठा गोळा घेऊन आपल्याला असा लाटून घ्यायचा आहे. थोडंसं जाडसर असं लाटायचं आहे. ओबडधोबड लाटल्यानंतर चारही बाजूच्या कडा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. चारही बाजूने कडा कापल्यानंतर सेम पीसमध्ये आपल्याला हे कट करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कट करू शकता. आता हा प्रत्येक पीस आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण हे तळून घेऊयात. एक पीस असं आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल फार जास्त थंड किंवा फार जास्त गरम नाही पाहिजे. गुलाबजाम प्रमाणेच आपल्याला हे तळून घ्यायचे. सगळ्या बाजूने व्यवस्थित तळली गेली पाहिजे मिठाई. मस्त अशी फुगलेली आहे मिठाई, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे काढून घ्यायचे. जशी जशी तळून होईल तशी आपल्याला गरम गरमच पाकामध्ये टाकून द्यायचे. आता आपण ही मिठाई दुसऱ्या एका शेपमध्ये बनवूयात. कालाजाम बनवला जातो त्याच शेपमध्ये आपण आता ही मिठाई बनवलेली आहे आणि व्यवस्थित तळून घ्यायची आहे. लो गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायची आहे. गुलाबजामपेक्षा वेगळेपण असं आहे या मिठाईचं की खव्यामध्ये भरपूर रवा आणि मैदा मावला जातो. त्यामुळे भरपूर मिठाई बनते आणि कमी खर्चामध्ये बनते. रवा आणि मैदा भरपूर टाकल्यामुळे कमी खव्यामध्ये रवा मैद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही मिठाई गुलाबजामप्रमाणे पाकामध्ये सहजासहजी भिजत नाही. त्यामुळे आपल्याला आता ही पाकामध्ये उकळून घ्यायची आहे. याच प्रोसेसमुळे ही मिठाई पाकामध्ये छान भिजते. आतपर्यंत पाक जातो, मिठाई छान फुगते आणि बाहेरच्या बाजूने छान खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ आणि खायला एकदम चवदार लागते. थंड झाल्यानंतर मिठाईचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. 1 दिवसासाठी मुरायला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप छान लागते ही मिठाई. आपण अशीच सर्व करू शकतो. तुम्ही पाहू शकता आतपर्यंत छान शिजली आहे, फुगली आहे. मी थोडीशी डेकोरेट करत आहे. याला कट करून आतमध्ये थोडीशी रबडी भरली आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. फक्त 90 ते 100 रुपयांमध्ये 2 किलोच्या वर ही मिठाई बनते. त्यामुळे तुम्ही देखील स्वस्तात मस्त आणि भरपूर चवदार अशी रेसिपी ही बनवा, खा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.